नमस्कार, मी डॉक्टर सुचित तांबोळी, नीट काउन्सिलर। आज आपला अतिशय महत्वाचा विषय काय आहे तर तिसरा राऊंड। आणि तिसऱ्या राऊंडला आपल्याला नेमकं काय काय करायचंय आणि काय सीट मॅट्रिक्स आलेले आहे आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला आता किती कमी जागा शिल्लक राहिल्या आहेत तर ते महत्वाचं आहे। तर आता सीट मॅट्रिक्स आलेलं आहे आणि आता टाइम टेबल पण आलेलं आहे आपल्याकडे। आज काय झालंय की एमबीबीएस बीडीएसच्या एमसीसीच्या साठी त्यांनी काय सांगितलं की चॉईस फिलिंग जे आहे तर ते 13 ऑक्टोबर पर्यंत रात्रीपर्यंत त्यांनी ते वाढवलं आहे। म्हणजे त्याचा रिझल्ट 14 किंवा 15ला येईल आणि मग जॉईनिंग 15 ते 21 होईल। EECCच्या वरती उद्यापासून आपल्याला चॉईस भरायचे आहेत। त्यांचं अजून सीट मॅट्रिक्स आलेलं नाही पण ते उद्या सकाळपर्यंत येईल। जे बीएमएस आणि बीएचएमएसचा राऊंड 3 साठी ज्याच्यामध्ये डीम 15% गव्हर्नमेंटच्या आणि 100% डीमच्या जागा असतात EECCच्या बीएमएस बीएचएमएस साठी। त्यानंतर महाराष्ट्राचे राऊंड 3 जे आहे तर त्याच्या बाबतीमध्ये आता असं झालंय की त्यांचे सीट मॅट्रिक्स आलेले आहे की जे आपण आता तर सविस्तर बघणार आहोत। आणि मग त्याचं पण चॉईस फिलिंग उद्यापासून आहे। तर हे जे चॉईस फिलिंग आहे हे 14 ऑक्टोबर पर्यंत आहे। महाराष्ट्राचा रिझल्ट जो आहे एमबीबीएस बीडीएस राऊंड 3चा हा 17 ऑक्टोबरला लागणार आहे आणि 18 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दिवाळीचे 3 दिवस सोडून म्हणजे 21, 22, 23 सोडून बाकीचे दिवस त्यांना जॉईनिंगसाठी दिलेले आहेत। आणि मग नंतर तुमचे स्ट्रे राऊंड आहेत ते सुरू होतील। तर आता याच्यामध्ये आज जे सीट मॅट्रिक्स जे आलेलं आहे तर ते अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्हर्च्युअल वेकन्सी ज्या आहेत त्याचा अर्थ काय असतो की लोकांनी ऍडमिशन घेतलेली आहे पण रिटेन्शन दिलेलं नाही आणि त्यामुळे ते जर ते हल्ले तर ती जागा रिकामी होईल, त्याला व्हर्च्युअल वेकन्सी म्हणतात। आणि क्लिअर वेकन्सी म्हणजे तिथे जागा त्या रिकाम्याच आहेत। तर आपण क्लिअर वेकन्सीच्या बाबतीतच फक्त बघूया की तिथे किती जागा शिल्लक आहेत ते। तर त्याच्यामध्ये आता आपल्याला असं आहे की प्रत्येक कॉलेज वाईज जर जायचं झालं तर ग्रँट मेडिकलला 2 जागा आहेत, एलटी मेडिकलला म्हणजे लोकमान्य टिळकला 4 जागा आहेत, जीएस मेडिकल म्हणजे केईएम हॉस्पिटलला 12 जागा आहेत, त्याच्यानंतर टोपीवालाला 3 जागा आहेत, त्यानंतर राजीव गांधी ठाणेला 2 जागा आहेत, बीजे मेडिकलला 5 जागा आहेत, व्हीएम मेडिकल सोलापूरला 4 जागा आहेत, त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरजला 6 जागा आहेत, नंतर धुळ्याच्या कॉलेजला 5 जागा आहेत, त्याच्यानंतर कोल्हापूरच्या कॉलेजला गव्हर्नमेंटच्या 2 जागा शिल्लक आहेत, त्यानंतर जुहू आपलं कुपरचं जे कॉलेज आहे तिथे 1च जागा शिल्लक आहे, जळगावच्या कॉलेजला 2 जागा शिल्लक आहेत, बारामतीला 3, त्यानंतर नंदुरबारला 3, त्यानंतर अलिबागला 1च जागा शिल्लक आहे, सिंधुदुर्गला 4 जागा आहेत, त्यानंतर साताऱ्याला 3 आहेत, त्यानंतर रत्नागिरीला 2 आहेत, त्यानंतर जीटी कॉलेज जे आहे तिथे पण 2 आहेत, नंतर नाशिकला 0 जागा शिल्लक आहेत। गव्हर्नमेंटचं जे नाशिकचं कॉलेज तिथे एकही जागा शिल्लक नाहीये। त्याच्यानंतर अंबरनाथला 2 जागा आहेत, त्यानंतर अंधेरीला जे ESISचं कॉलेज आहे तिथे पण 0 जागा आहेत, त्याच्यानंतर नागपूरला गव्हर्नमेंट कॉलेजला 5 जागा आहेत, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजला 6 जागा आहेत नागपूरच्या, त्यानंतर यवतमाळला 4 जागा आहेत, अकोल्याला 3 जागा आहेत, त्यानंतर चंद्रपूरला 3 जागा आहेत, त्यानंतर गोंदियाला 6 जागा आहेत, नंतर वर्ध्याला 6 जागा आहेत, त्यानंतर अमरावतीला 3 जागा आहेत गव्हर्नमेंटच्या कॉलेजला, त्यानंतर भंडाऱ्याला 3 जागा आहेत आणि बुलढाण्याला 6 जागा शिल्लक आहेत, वाशिमला 2 जागा शिल्लक आहेत, संभाजीनगरला 3 जागा शिल्लक आहेत, नांदेडला 3 जागा शिल्लक आहेत, त्याच्यानंतर अंबेजोगाईला 2च जागा शिल्लक आहेत, लातूरला 1च जागा शिल्लक आहेत गव्हर्नमेंटच्या कॉलेजला, धाराशिवला 2 जागा शिल्लक आहेत, त्यानंतर परभणीला 1 जागा, त्यानंतर हिंगोलीला 2 जागा आणि गव्हर्नमेंट कॉलेज जालन्याला 3 जागा आणि गडचिरोलीला 7 जागा अशा शिल्लक आहेत। आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायला पाहिजे की या संपूर्ण 42 गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळून फक्त 139 जागा आता शिल्लक आहेत आणि त्या 139 जागामधल्या जनरल लोकांसाठीच्या जागा आहेत त्या 44 म्हणजे ओपनसाठीच्या, वुमनच्या जागा आहेत त्या 19 आहेत, ऑर्फनच्या जागा ज्या आहेत 21 आहेत, या जागा कन्व्हर्ट होणार आहेत कारण ऑर्फन भरले जात नाहीत त्यामुळे त्या 21च्या 21 जागा कन्व्हर्ट होतील। त्यानंतर पीडब्ल्यूडीच्या 47 जागा आहेत की त्या पण कन्व्हर्ट होणार आहेत कारण पीडब्ल्यूडीचे तेवढे लोक मिळत नाहीत, त्यामुळे आपण असं धरून चालू की साधारण 60-70 जागा अजून वाढतील आपल्या। आणि मग हिली एरिया वगैरेच्या 3 जागा आहेत आणि
वुमन हिल एरियाची 1 जागा आहे. तर 139 जागा फक्त गव्हर्नमेंटमध्ये शिल्लक आहेत. त्यानंतर आपण पाहूया प्रायव्हेटमध्ये किती जागा शिल्लक आहेत. प्रायव्हेटमध्ये केजे सोमय्याला 6 जागा आहेत, तेरणाला 21 जागा आहेत, त्यानंतर मायमरला 25 जागा आहेत, त्यानंतर व्हीपी मेडिकल म्हणजे नाशिकचं जे वसंतराव पवार आहे तिथे 41 जागा आहेत, एसीपीएम धुळ्याला 13 जागा आहेत, त्याच्यानंतर विखे पाटील मेडिकल कॉलेजला 23 जागा आहेत, त्यानंतर पुण्याचं काशीबाई नवलेला 12 जागा आहेत, त्यानंतर अश्विनी सोलापूरला 4 जागा आहेत, जळगावला उल्हास पाटीलला 12 जागा आहेत, त्यानंतर इस्लामपूर सांगलीला 25 जागा आहेत, त्यानंतर नंदी हिल्सला एसएमबीटीला 25 जागा आहेत, त्यानंतर इथे 8 जागा एसएमबीटीला आहेत आणि 25 जागा प्रकाश सांगलीला आहेत. त्यानंतर वेदांताला 112 जागा शिल्लक आहेत. म्हणजे वेदांताला फार कमी लोकांनी ऍडमिशन घेतलेली आहे कारण त्यांची फी 17 लाख रुपये आहे. त्यानंतर सिंधुदुर्गला 41 आहेत. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीला फक्त 1 जागा शिल्लक आहे. त्यानंतर एक नवीन कॉलेज कोपरगावला जे झालेलं आहे सखुबाई नारायण कातकडे मेडिकल कॉलेज कोपरगावचं, तर तिथे 100 जागा पूर्ण शिल्लक आहे कारण ते कॉलेजच आता या राऊंडला आलेलं आहे, त्यामुळे ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एनकेपी साळवेला 21 जागा, पंजाबरावला 7 जागा, त्याचनंतर अमरावतीचं राजेंद्र गोडेला 26 जागा आणि मायमर लातूरला 11 जागा आहेत. त्यानंतर जालन्याला 5 जागा आहेत आणि परभणीला 31 जागा आहेत आणि संभाजीनगरला दमाणीला फक्त 10 जागा आहेत. म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 600 जागा शिल्लक आहेत. पण त्या 600 मधल्या 297 जागा या आयक्यू कोट्यातल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला तिप्पट फी लागते आणि आयक्यू कोट्याच्या जागा ज्या 297 शिल्लक आहेत त्या जर सोडल्या तर 303च जागा शिल्लक राहतात. आणि मग या 303 जागा ज्या शिल्लक आहेत त्याच्यामध्ये 132 जागा या जनरलला शिल्लक आहेत, 63 जागा वुमनच्या शिल्लक आहेत. म्हणजे त्याच्यातले सुद्धा तुम्हाला जर विचार केला तर 207 जागा जनरल आणि वुमनच्या 96 जागा अशा आहेत. आता मग काही जण विचारतील की आता याच्यामध्ये आम्ही मग चॉईस द्यायचे का नाही द्यायचे, तर चॉईस सगळे द्यायचे. आपल्याला जे कॉलेज पाहिजे ते द्यायचे, जरी त्या कॉलेजमध्ये जागा नसली शिल्लक तरी द्यायचे. त्याचं कारण काय की व्हर्च्युअल वेकन्सी, की व्हर्च्युअल वेकन्सीमध्ये जर जागा शिल्लक झाली तर तिथं जागा शिल्लक होणार आणि तुम्हाला ती मिळू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला जे पाहिजे आहे त्याप्रमाणेच द्यायचे, म्हणजेच क्वालिटी वाईज कॉलेजेस द्यायचे. आता बीडीएसला कसं आहे की टोटल गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये 57 जागा शिल्लक आहेत. 57 जागामधले जनरल म्हणजे ओपनच्या 34 जागा आहेत, त्याच्यानंतर वुमनच्या 11 जागा आहेत आणि ऑर्फनच्या 2 आणि पीडब्ल्यूडीच्या 10. म्हणजे तिथे पण बऱ्यापैकी चांगला चान्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटचे बीडीएसचे कॉलेजेसमध्ये पण चान्स आहे. त्याचप्रमाणे जर आपण प्रायव्हेट कॉलेजेसचा विचार केला तर तिथे मात्र खूपच स्कोप आहे, कारण प्रायव्हेट बीडीएसला 882 जागा शिल्लक आहेत आणि 882 जागांपैकी ऍक्च्युली त्याच्यातल्या ज्या 685 जागा आहेत या त्याच्यातल्या 146 तर आयक्यू कोट्यातल्या जागा दिसत आहेत आणि बाकीच्या पण जागा भरपूर प्रमाणात शिल्लक आहेत. जनरल मधल्या 347 आहेत, वुमनच्या 131 आहेत आणि त्याच 736 जागा होतात टोटल. आणि मग 146 आयक्यू कोट्यातला जर विचार केला तर मग एकूण 882 जागा शिल्लक आहेत प्रायव्हेट बीडीएसला. म्हणजे आता एक लक्षात घ्या की आता जसे जसे राऊंड होतील तसे जागा खूप कमी राहणार आहेत, पण बीडीएसला मात्र जास्त स्ट्रे वेकन्सीचे राऊंड होतील. त्याचं कारण की बीडीएसला जागा खूप शिल्लक आहेत. एमबीबीएसला गव्हर्नमेंटला जास्तीत जास्त 1-2 स्ट्रे वेकन्सी राऊंड होतील, पण प्रायव्हेटला कदाचित जास्त होतील, कारण आयक्यू कोट्याच्या जागा जोपर्यंत भरल्या जात नाहीत तोपर्यंत ते करू शकतात राऊंड. तर ते आता स्ट्रे वेकन्सीला कोणाला जाता येईल की ज्यांना तिन्ही राऊंडला काही सीट मिळालेल्या नाहीयेत त्यांना जाता येईल. त्यामुळे स्ट्रे वेकन्सीला आपण नंतर विचार करू, कारण त्याचा अजून वेळ आहे. आपल्याला साधारण या महिनाअखेरीला आपण स्ट्रे वेकन्सी राऊंडच्या बाबतीमध्ये बोलूया. पण आता मात्र हे महत्वाचं आहे की क्वालिटी वाईज चॉईसेस द्या, जिथे जायचंय तिथे द्या, जिथे नाही जायचं ते देऊ नका. मग मला कॉलेज मिळालं ना आता मला नको येते असं चालणार नाही. हा 3रा राऊंड आहे आणि 3ऱ्या राऊंडला जर तुम्ही कॉलेज नाही घेतलं तर तुम्ही पूर्ण सिस्टीम मधून बाद होऊन जाता आणि पुढे स्ट्रे राऊंडला जर तुम्हाला कॉलेज मिळालं ते नाही घेतलं तर तुम्हाला पुढच्या वर्षी पण नीट देता येत नाही. हे अतिशय महत्वाचा नियम आहे, हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आता चॉईसेस भरा. तुम्हाला जेव्हा चॉईसेस भरण्यासाठी तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. डॉक्टर सुचित तांबोळी 98 222
94,550. तर त्याच्यामुळे तुम्ही एकतर युट्यूबचं चॅनल जे आपलं आहे डॉक्टर सुचित तांबोळी नावानी, तर ते चॅनल, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.